हॅलो अँड वेलकम टू पूनम्स व्लॉग। तर आज आम्ही माळ्यामध्ये आलो आहे आणि उद्याकडे 3 तारीख आहे, शाळा चालू होतीये। तर आज आम्ही मुलं उद्याकडे शाळेत जाणार आहेत। आज आम्ही वडापाव पार्टी करून घेतोय। तर आम्ही खूप छान आणि खूप सारे वडापाव आणि समोसे बनवणार आहे। तर तुम्ही ना व्लॉग पूर्ण कंटिन्यू करा, लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि खूप खूप कमेंट करा। हर्षू पण आली गावावरून, इकडं पाहून घ्या। इकडं माळ्यामध्ये आलोय, पहा ना काय क्वालिटीचं वातावरण। इकडं पोदार इंटरनॅशनल स्कूल आहे। सगळेजण आम्ही जमलोय। तर तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा आणि एन्जॉय करा। बाय। बटाटे उकडून घेतले होते, मग त्याच्यामध्ये गठुडा राहावे म्हणून किसून घेतले होते बटाटे। आणि इकडं चुलीवरनं तेल चटणीची तयारी करीत होतो। मग जाळ चालू होतं म्हणून कढई ठेवून दिलेली होती। इकडं बटाटे बारीक करीत होते मी। आणि इकडं तडका पण छान तयार केलेला होता वडापावचा। आता त्याचे छान छान गोळे बनवून घेणार होतो वडे तळण्यासाठी। पण हा इकडं फुगून बसला होता। ती ज्योती त्याला काय काय म्हणत होती मजाकवारी, पण त्याला लई सिरियस होत होता तो। मग तो फुगून बसलेला होता तिथे। मग चटणी तयार झाली होती माझी पण। मग चटणी तयार होती तर मग म्हटले चला बेसन पण मिक्स करून ठेवून देऊ। माझी फुल फॉर्ममध्ये तयारी चालू होती वडापावची। खूप एक्साइटमेंट होती। आम्ही खूप दिवसांपासून ठरवलेलं होतं का पार्टी करायची तो वडापाव। तर असे वडे तयार करून घेतले होते, चटणी ते थंड व्हायला ठेवलेली होती। आणि इकडे हे दोघं मला मस्त बसले होते बघत। बेसन वगैरे चटणी वगैरे तयार होती, मग वडे पण काढून घेतले आम्ही। मग वडे काढून झाल्यानंतर थोडीशी चटणी उरलेली होती। मग त्याच्या मसाला पाव बनवलेले होते। हा अजूनही त्या रागातच बसलेला होता आणि फार हसले त्याला। एवढे वडापाव आणि वडे केलेले होते, म्हणजे बाकीचे तळायचे बाकी होते, पण पाव आम्ही आधीच हे कटून घेतलेले होते। आणि वडे तर अर्धे झाले होते, अर्धे चालू होते, असं अर्धी प्रोसेस करत होते। तर वडापाव वगैरे सगळं बनवून झालंय, इथं पाव पण बनवले। मग आम्ही सुरुवात केली खायला, म्हणून दिसत नाही। इकडं वडापाव झाले, एवढे पाव एवढे फिनिश करायचे अजून। तर आजचा ब्लॉग खूप छान आहे, वडापाव स्पेशल आहे। तर तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा, खूप छान आहे, तुम्हाला खूप आवडेल। बाय।